झी 24 तास, एक पाऊल पुढे. भ्रष्टाचाराचं सार्वजनिक बांधकाम याविषयी आपण चर्चा करतो आहोत. अंकुश काकडे, ब्रेकवर जाण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता, जी अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, तुम्ही असं म्हणताय की छगन भुजबळ मंत्री म्हणून स्वतः याच्यामध्ये सहभागी नसतीलही, कदाचित नसतील असं आपण गृहीत धरूया, पण मग त्या विभागाच्या मंत्र्याचं नेमकं काय काम असतं, त्या मंत्र्याकडून काय अपेक्षित आहे? भ्रष्टाचार होईपर्यंत कुणीतरी तक्रार करून त्याला ती पूर्ण प्रक्रिया बाहेर येईपर्यंत आपण हातावर हात ठेवून बसायचं आणि नंतर मंत्र्यांची जबाबदारी नाही असं म्हणायचं? नाही, जोपर्यंत त्यांच्याकडे तक्रारी येत नाही किंवा आलेल्या तक्रारीची जर त्यांनी दखल घेतली नाही, त्या तक्रारीमध्ये सकृतदर्शनी काही तथ्य आहे असं वाटल्यानंतर त्याच्यावरती ती योग्य ती कारवाई संबंधित मंत्र्यांनी करायला हवी. आणि ती जर का त्या संबंधित मंत्र्यांनी केली नसेल तर त्याची ती नैतिक चूक आहे हे निश्चित. ते तक्रारीची दखल घेतच नाही, ते तक्रारीची दखल घेतच नाही असं मानापुरे म्हणतायत. मला म्हणायचं आहे, असं जर कोणाचं असं सुरेशजींचं किंवा कोणाचं म्हणणं असेल, तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे का, या अगोदरी तुमच्याच पक्षाचे विजयदादा मोहिते पाटील हे मंत्री होते, याच्या अगोदर गडकरी साहेब पण मंत्री राहून चुकले आहे ह्याच डिपार्टमेंटचे, तेव्हा एवढा भ्रष्टाचार नव्हता. आम्ही भुजबळ साहेबांना कित्येकदा तक्रारी केल्या, पण तक्रारीची दखल घेतल्याच गेल्या नाहीत. आता तर परिसीमा गाठल्या गेलेली आहे, जेव्हापासून तक्रारीची दखल घेतली जात नाही असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही तक्रार केलेली होती, भरपूर तक्रार केलेली होती. आता काय करायचं काकडे साहेब, आता काय करायचं? नाही, एक लक्षात घ्या की संबंधित मंत्र्यांनी जर का तक्रारीची दखल घेतली नसेल तर आपण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांच्याकडे देखील तक्रार करू शकतो. त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर राज्यपालांचा दरवाजा आपण ठोठू शकतो, राज्यपालांकडे देखील तक्रार करू शकतो. आम्ही सगळ्या ठिकाणी याचा अर्थ मी असं म्हणत नाही की आपल्याला वरपर्यंत न्यायालयात गेलो, म्हणत नाही. आम्ही सगळ्या ठिकाणी हार मारल्यानंतर न्यायालयात गेलो, तेव्हा जनहिताची कामे केली. सगळ्या ठिकाणी तक्रारी करून. अंकुश काकडे, मला एक कळत नाही, तुम्ही पक्षाचे प्रवक्ते म्हणून असं कसं काय म्हणू शकता मंत्र्यांनी दखल घेतली नाही म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जा, त्यानंतर मंत्र्यांकडे जा? पक्षाचे अगोदर पक्षाचे विजयदादा पाटील, ज्यावेळेला ते असं म्हणतात की दखल घेत नाहीत म्हटल्यानंतर शेवटी आपल्याला कुठेतरी वरची पायरी गाठायलाच हवी ना. अर्थात प्रत्येक वेळेला प्रत्येक तक्रारीची दखल घेण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणं हे देखील योग्य नाही. संबंधित पातळीवरती त्याची जरूर दखल घेतली गेली पाहिजे. ते घेत नसतील तर वरिष्ठांनी दखल घ्यायला हवी, राज्यपालांनी देखील त्याची दखल घ्यायला हवी. ठीक आहे, आपल्याला नाशिकहून राजेंद्र सूर्यवंशी त्यांना काही बोलायचंय. राजेंद्रजी, काय म्हणायचंय? याच्यामध्ये थोडंसं मला स्पष्टीकरण द्यायचं आहे की भ्रष्टाचार कसा वाढत गेला आहे हे मी स्वतः त्याच्यातला साक्षीदार आहे. मी जेव्हा 91ला काम केलं तेव्हा नाशिक महापालिकेमध्ये अधिकारी आणि नगरसेवक पैसे मागायला घाबरायचे, पैसे मागत नव्हते त्यावेळेस. हळूहळू ते पुढच्या टर्मला ते पैसे मागायला लागले, 1% मागायला लागले. त्याच्यानंतर आता नाशिक महापालिकेत कधी कधी नगरसेवक 5% मागतात, अगदी अडवून मागतात. तर हीच गोष्ट जिल्हा परिषदला पण घडते, हीच गोष्ट थोड्याफार प्रमाणात बांधकाम विभागात पण घडते. म्हणून मला असं ह्या चर्चेमध्ये की भुजबळ साहेब मंत्री झाले म्हणून भ्रष्टाचार वाढला ह्याच्यावरती थोडासा माझा आक्षेप आहे. कारण मी इथं काम करतो आणि मी ह्या प्रोसेसमधला साक्षीदार आहे. हे हळूहळू वाढत गेलेलं रेशो आहे. हे काही भुजबळ साहेब आले म्हणून अचानक ह्याच्यात भ्रष्टाचार वाढला असं मला वाटत नाही. पण भुजबळ साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्याच वेळी भ्रष्टाचार वाढलेला आहे. या दोघांचा एकमेकांशी संबंध नसला तरी या एकाच वेळी घडलेल्या गोष्टी आहेत हे मात्र तुम्ही मान्य करताय. भ्रष्टाचार तर होतच चाललाय. कधीतरी आवाज उठवायचा ही तर गोष्ट खरी, कधीतरी आवाज तर उठवावा लागेल. परंतु आता जसं की जगदीश वाघनी स्वतःच्या बायकोच्या नावाने रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्या नावाने तो कॉन्ट्रॅक्टर घेतो. आता ही गोष्ट भुजबळ साहेबांना माहीत असणं अशक्य आहे. ही गोष्ट फार तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला माहीत पाहिजे, डेप्युटी इंजिनियरला माहीत पाहिजे. या गोष्टीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियरला जबाबदार धरायला पाहिजे.
मला असं वाटतं की थोडं स्पेसिफिक म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा, त्याच्यावरती विचार विनिमय, त्याच्यावरती उपाययोजना, ह्याच्या पलीकडे व्यक्तिगत चर्चेला जास्त भर दिला जातो असं मला वाटतं. व्यक्ती नाहीये, व्यक्तिगत चर्चेचा मुद्दा नाहीये मानापुरे. मला कळत नाही तुम्हाला असं का वाटतं की ही चर्चा व्यक्तिगत होतीये. तुम्ही नाशिकमध्ये सध्या काम करत आहात. किरीट सोमय्या, ही व्यक्तिगत चर्चा होती असं त्यांना आता वाटायला लागलंय. मूळ मुद्दा असा आहे की हा केवळ योगायोग समजायचा की अशा प्रकारे कुणाच्याही लक्षात येत नाही इतकी वर्ष आतापर्यंत 19 कोटींपर्यंत चिखलीकरांची संपत्ती जाते. आतापर्यंत कुणालाच काही लक्षात येत नाही. कुणीतरी एक तक्रार करतो आणि त्यानंतर ती संपत्तीची मोजदाद सुरू होते आणि त्यानंतर एवढी संपत्ती समोर येते. दुसरं उदाहरण आहे नागपूरमधलं. नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे 119 कोटींच्या बांधकामाचा घोटाळा समोर येतो. 24 इंजिनियरांना निलंबित करायला लागतं आणि त्यानंतर नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करावी लागते. त्यातला जो अधीक्षक अभियंता आहे बळवंत लुंगे यांना 9 महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं आणि त्यानंतर त्यांची पोस्टिंग केली जाते चंद्रपूरला. हा केवळ योगायोग आहे. किरीटजी, मी आणखीन एक कागद दाखवतो जो आज कोणीतरी येऊन मला भेटून देऊन गेले. हे मला क्रॉस चेक करायचं, पण याचे जरा माहिती वाचा जरा हो. हे पहा, रणजित हांडे, कार्यकर्ते म्हणजे कार्यकारी अभियंता, सोलापूर, 150 कोटीची संपत्ती. त्यातलं गंमतजनक मी जे हे सांगतोय, त्यांच्या जे गाड्यांचं हे जे लिस्ट दिलेलं आहे ना, या सगळ्या गाड्या, त्या कुठल्या कुठल्या गाड्या आहेत बघा तुम्ही. मर्सिडीज बेन्झ, इनोवा, हुंडाई, अग्रवेंटी, बोलेरो, स्कोडा, आणि सगळ्यांचे नंबर 4488, सगळ्यांचे. हो, याला काही योगायोग म्हणणार? एवढ्या गाड्या मेहुणांच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट, याच्या नावाने. व्यक्तिगत चर्चाने व्यक्तिगत उदाहरण द्यावी लागते. आणि उदाहरण यासाठी द्यावं लागतंय की भुजबळांचा, सुन्यांचा, कंपन्यांचं. तसं हे इंजिनियर मंत्री जर हे करतोय, तो तंत्री तो बायकोच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट घेतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, पीडब्ल्यूडी मध्ये असे डझन, 100 पीडब्ल्यूडी इंजिनियर आहेत की ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या स्कोडा आणि मर्सिडीज गाड्या आहेत. हे कुठून? हे धुळे जिल्ह्यातले हे जे सगळे आहेत ना, नावं घेतली ना, हे सगळे नाशिक मधला, धुळे मधून नाशिकला आलेले आहेत. हो, होय, एक चिखलीकर नाहीये, हे सगळे चिखलीकर झालेले आहेत. आणि हे सगळे चिखलीकर झालेले आहेत. मंत्रालयाला झोपडपट्टी घोषित केलं होतं. मंत्रालयाला एसआरए मध्ये कॉन्ट्रॅक्ट दिला होता. हा काही किरीट सोमय्यांनी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल नाही केला. बिलकुल. हा घोटाळा बाहेर आला त्यानंतर तो एसआरए मंत्रालयाला घोषित करण्याचा कॅबिनेटने निर्णय घेतला की हा भ्रष्टाचार बाहेर काढा. बिलकुल. उदाहरणं दिली जात आहे. बिलकुल. म्हणजे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे कंत्राटदार आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्या राजकीय मनीषा आता जागृत व्हायला लागलेले आहेत का, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, हे थांबवायचं कसं याविषयी सुद्धा आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.